निकालानंतर कसा जल्लोष करण्यात आलाय पाहूयात। नितेश राणे हे कडगवलीमधील ओम गणेश निवासस्थानी दाखल। सिंधुदुर्गमधील विजयी झालेल्या उमेदवारांनी नितेश राणेंची भेट घेत पेढे भरून आनंदही व्यक्त केला। महाबळेश्वरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळालं। जिल्हा परिषदेच्या तळदेव गटातून अजित सकपाळ हे विजयी झाले, तर पंचायत समितीच्या वाडा कुंभरोशी या गणातून संजय मोरे आणि तळदेव गणातून संजय शेलार यांचा विजय। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये भाजपच्या रश्मी बागल या विजयी झाल्या। भाजप कार्यकर्त्यांकडून हा जल्लोष। करमाळ्यामध्ये पंचायत समितीत भाजपचा दबदबा। सोलापूरच्या बार्शी जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा दबदबा कायम। बार्शी पंचायत समितीवर भाजपची एकाती सत्ता। माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वात भाजपचा विजय। ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल यांना मोठा धक्का। रायगड जिल्हा परिषदेत वावनजे गटात भाजपच्या उमेदवार कमला देशेकर या विजयी। कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष। वावनजे पंचायत समितीमध्ये भाजप उमेदवारांचा पॅनल विजयी। माळशिरसमध्ये माजी आमदार राम सातपुतेंचा मोठा जल्लोष। पत्नीच्या विजयानंतर राम सातपुतेंनी गुलाल उधळत दंड थोपटले। माळशिरसमध्ये भाजपचा सुपडा साफ करणारे आणखी जन्मला यायचे। भाजप कधीही संपत नसतं, सातपुतेंचा विरोधकांवर निशाणा। धाराशिवच्या परंडामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष। मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना कार्यकर्त्यांकडून गुलालाची करण्यात आली उधळण। कोल्हापूरच्या राशिवेडी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसचे सागर धुंद्रे विजयी। सागर धुंद्रे यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष। जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांची सुने मोनाली लांडे यांचा विजय। विजयानंतर देवराम लांडे यांचा थेट लंगोट घालून जल्लोष। अजितदादांचा फोटो हातात घेऊन देवराम लांडे यांचा लंगोट घालून जल्लोष।